कुठलाही ओनर हा स्वतःची कॉस्टच धरत नाही आपल्या बिझनेसमध्ये आणि त्याचा थेट परिणाम कुठे होतो तर तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ह्याचं कॉस्टिंग आणि त्याची प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे बघ माझ्याकडे काही 20-25 प्रकारची व्हर्टिकल्स आहेत सर्व्हिसेसची. त्याच्यामधली 20 व्हर्टिकल्स ही पूर्णतः माझा स्टाफ हँडल करतो, की ज्याच्यामध्ये मी माझ्या स्टाफलाच असं तयार करून ठेवलेलं आहे की त्यांना ती कामं करायला जमतात. माझा भाग हा फक्त रिव्ह्यूइंग पर्यंतच मर्यादित असतो. आणि जी उरलेली 5 व्हर्टिकल्स आहेत ती मात्र मला व्यवस्थित माझा वेळ देऊन एक्सपर्टीज कस लावून असं सगळं मला ते बघायला लागतं. तर नॅचरली तू सांग, साधं गणित आहे, म्हणजे अगदी आपण कॉस्टिंग आणि प्रॉफिटेबिलिटीमध्ये जरी नाही गेलो तर ह्या 20 आणि 5चं जे कॉस्टिंग आहे किंवा त्याच्यासाठी ओनरचा लागायला जो वेळ आहे द्यायला लागणारा, तर त्याच्यामध्ये माझा वेळ सगळ्यात जास्त कुठे येतोय या 5मध्ये. बरोबर, कारण की तिथे तुझी एक्सपर्टीज आहे. एक्झॅक्टली. मग तिथे मी हा विचार केला पाहिजे की ह्या 5वर माझा इतका फोकस होतोय, माझा वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतोय, तर नक्कीच ह्या गोष्टी माझ्यासाठी प्रॉफिटेबल ठरल्या पाहिजेत. कारण हा वेळ मी मला इतर नवीन धंदा आणायला वापरू शकत नाहीये. बरोबर. ॲट द सेम टाइम ते समोरच्या माणसाला पण परवडलं पाहिजे. आणि हे जे 20 आहेत ते छान घडी बसलेली आहे, तर त्याच्यातनं माझं प्रॉफिट चांगलं निघतंय, तर तिथे थोडंसं मला जास्त प्रॉफिट मार्जिन टाकायला काही हरकत नाही. असं नको व्हायला की या 20मध्ये मला ब्रेक इव्हन किंवा लॉस होऊन 5 व्हर्टिकल्समधनं जो प्रॉफिट निघतोय त्याच्यातनं ओव्हरऑल पिक्चर असं दिसतंय की वा आपलं सगळं छान चाललंय. त्याच्यामुळे परत मी तेच म्हणेन की स्वतःची कॉस्ट धरणं ह्याला फार महत्व आहे.